प्रणवाचे रूप कोणे देहे देखिले, निवृत्तीने दाखविले याची देही. सकार हकार तुर्या उन्मनी भेद, अभेदुनी भेद केले मज. ज्ञानदेव म्हणे प्रणवाची खोली, अक्षरीची बोली देहसार. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 7 आणि यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 78 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच, मय्यार्पित मनोबुद्धी मामे वैश्यस्य संशयम. 5व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताने असंच अभिवचन दिलं. तसं गीतेमध्ये पुष्कळ ठिकाणी भगवंताने अभिवचन दिलेलं आहे की काळजीच करू नका, तुम्ही फक्त माझ्या दिशेने या. मय्यार्पित मनोबुद्धी, मन आणि बुद्धी फक्त माझ्या ठिकाणी ठेवा, बाकी काही करायचं काम नाही तुमचं. योगक्षेमम वाहम्यम, मी तुमची संपूर्ण जबाबदारी घेईल. 5व्या श्लोकमध्ये सुद्धा भगवंत ते सांगतात की अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यः प्रयाती स मद्भावम याती नास्त्यत्र संशय. संशय घेण्याचं कारणच नाही अर्जुना. शेवटच्या समयी माझं नाम मुखामध्ये आलं की संपलं. आणि पुराणामध्ये उत्तम उदाहरण आहे महाराज याच्यावरचं. म्हणून तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून अजामेळा विद्धरले. अजामेळ महाराज अतिशय तर्कशुद्ध ब्राह्मण, वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण, परंतु शरीराचा दोष म्हणा किंवा भाग्याची अधोगती म्हणा, एका वेश्येचा संग लागला आणि शेवटचं आयुष्य अजामेळांचं त्या वेश्येच्या घरीच व्यतीत झालं. त्याच ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. अंतिम श्वास घेत असताना त्यांना आपल्या कुटुंबाची, आपल्या लेकराबाळांची आठव झाला आणि नारायण म्हणून हाक मारलं. नारायण त्यांच्या लहान मुलाचं नाव. नारायण म्हणून हाक मारलं त्यांनी आपल्या मुलाकरता. परंतु नारायण नाम उच्चारता बरोबर पश्चातापाच्या लाटेनं अजामेळांचा अंत झाला. त्या ठिकाणी साहजिकच कर्मरेखेप्रमाणे यमदूत आले, पण त्याच वेळेस भगवंताचे पार्षदही आले आणि त्यांच्यामध्ये वाद झाला की ही शिकार आमची आहे. यमदूत म्हणले अहो त्याचं आयुष्य कसं गेलं बघा ना तुम्ही. पार्षद म्हणतात पण नारायणानं पाठवलं आहे, कारण त्यांनी एक घोळ करून ठेवलेला आहे. म्हणले गीतेमध्ये अभिवचन दिलेलं आहे की एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्युमुयती स्थित्वात शामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. शेवटच्या समयी त्याचं नाव आलं आहे, त्याला स्वर्गप्राप्ती झाली. यम यम वापी स्मरण भाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वै ती कोणताही सदा तद्भाव भाविता. शेवटच्या समयी जी मती असेल तीच गती पुढे प्राप्त होते. या अध्यात्म नियमानुसार आम्ही त्यांना सन्मानानं घेऊन आलो. पार्षद त्या ठिकाणी यमदूतांना सांगतात. शेवटी प्रकरण भगवान विष्णूकडे गेलं आणि त्यावेळेस भगवंताने न्यायनिवाडा केला की नारायण हे नाव जरी त्यानं त्याच्या मुलाच्या उद्देशून ठेवलेलं, हाक मारलेली असेल, तरी ते नाव प्रथम माझं आहे आणि माझ्या नामाचा उल्लेख त्यानं केला म्हणून त्याला सद्गती प्राप्त होणार, माझ्या धामाची प्राप्ती होणार. याती नास्त्यत्र संशय. याच्यात संशय घेण्याचं कारण नाही, कारण तो नियम आहे, अध्यात्माचा तो नियम आहे आणि त्या नियमामध्ये तो यशस्वी झालेला आहे. म्हणून त्याला स्वर्गाच्या प्रतीच त्याची गती होणार. महाराज मुलाच्या उद्देशानं का होईना, मुलाला हाक मारण्याच्या उद्देशानं का होईना, भगवंताचं फक्त नाम घेतलं. तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून अजामेळा उद्धरली. इतकी महती या नामाची आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतायत की तस्मात सर्वेषु काले, कारण कधी पूर्णविराम असेल सांगता येत नाही. याकरता अर्जुना तू क्षणोक्षणी माझ्याच नामाचा ध्यास कर, माझंच ध्यान कर, माझंच चिंतन कर, माझंच मनन कर आणि माझंच स्मरण कर. याच्यानं घडेल काय
की तुला माझ्या धामाची प्राप्ती होऊन जाईल. पण त्याकरता मय्यार्पित मनोबुद्धी, या ठिकाणी भगवंत आणखी एक अधिकचं करायला सांगताय अर्जुनाला, की तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी दे. बाकी व्हायचं ते होऊ दे आणि चांगलंच होईल. कारण या मृत्यूलोकी येताना कर्मफळाचं गाठोडं आपण सोबत आणलेलं राहतं आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला आयुष्य व्यतीत करावं लागतं महाराज, करावंच लागतं. जसं जन्माला यावंच लागतं, जीवाला स्वातंत्र्य नाही की मी जन्माला आता येत नाही, बघू जरा पुन्हा जाऊ. संतांना स्वातंत्र्य आहे, भगवंताला स्वातंत्र्य आहे महाराज, की या ठिकाणी यायचं की नाही ते ठरवतात. पण आम्हाला मात्र यावंच लागतं, कारण कर्मफळ आहे, भोगायचं कोणी ते. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगताय की काय घडेल याचं चिंतन तू करू नको, याची चिंताच करू नको. जे घडेल ते चांगलं घडणार आहे. जे आयुष्य आहे आमचं, जन्मल्यापासूनचा पहिला श्वास आणि निघतानाचा अंतिम श्वास, त्यातला मधला जो काळ आहे ज्याला आयुष्य म्हटलेलं आहे, ते कसं जगायचं हे कर्मफळावर अवलंबून आहे. पण केव्हा जन्मायचं आणि केव्हा मरायचं हे मात्र विधात्यानं आपल्या हातात ठेवलेलं आहे. ते जीवाला कळू दिलेलं नाही महाराज. या दोन्ही गोष्टी भगवंतांनी जीवाच्या ठिकाणी ज्ञात केलेल्या नाहीत. आणि तेच बरं आहे, जर माहीत असतं महाराज नॉट आउट 100 किंवा 95, नॉट आउट 95 वर्ष जगणार, धर्माचा धाकच राहिला नसता, मरणाची भीतीच राहिली नसती महाराज. अधर्मी कृत्य करत फिरला असता मानव. म्हणून भगवंताने जे केलं तसं तर जन्ममृत्यूबरोबरच यश अपयश आणि सुखदुःख किंवा लाभहानी हे भगवंताने या 6 गोष्टी आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तो युद्धा युज्यस्व नैव पापम अवाप्स्यसी. अर्जुना, तू याची भीतीच ठेवू नको, कारण ह्या गोष्टी मी जीवाच्या हाती दिलेल्या नाही, भगवंत म्हणतात. रामचरित मानसमध्ये तुलसीदास महाराजसुद्धा आपल्या चौपाईमध्ये फार छान वर्णन करतात महाराज. सुरहू भरत भावी प्रभर दिल की कहू मुनिराज, हानी लाभ जीवन मरण यश अपयश विधी हात. हे विधीच्या हातात आहे. केव्हा जन्मायचं केव्हा मरायचं हा विधाता ठरवत असतो महाराज. कोणत्या क्षणी आमच्या जीवनामध्ये सुख आहे, कोणत्या क्षणी दुःख आहे, हा तो ठरवत असतो. आणि कोणत्या कामामध्ये आम्हाला यश आहे किंवा अपयश आहे, कर्मफळाप्रमाणे जरी हा रिझल्ट होत असला तरी तशा परिस्थितीमध्ये तशी परिस्थिती घडवून आणण्याचं काम हा विधाता करत असतो. आणि आश्चर्य असं आहे की या 6 गोष्टी, जन्म मृत्यू यश अपयश आणि सुखदुःख, या जीवाच्या हातात भगवंतानं दिलेल्या नाही आणि कळूही दिलेलं नाही. कोणता क्षण कोणता असेल, कोणता क्षण अंतिम असेल, कोणता क्षण जन्माचा असेल, कोणत्या क्षणी आम्ही विजयी होऊ, कोणत्या घटनेमध्ये आम्हाला अपयश मिळणार आहे, कोणता क्षण आमचा दुःखात जाणार आहे, कोणत्या क्षणी आम्हाला आनंद होणार आहे, काहीही कळू दिलं नाही महाराज. आणि त्यामुळंच आम्ही आशेवर जगतो आहे की नाही, आज जरी दुःख असलं तरी पुढचा क्षण आमचा सुखाचा येणार आहे. आज अपयश आले असलं पुढे यश येणार आहे. आणि त्याबरोबरच एक विवेक जागृत करून विचार केला तर जन्मलो आहे, मरण निश्चित आहे, हे सूत्र आम्हाला कळायला पाहिजे महाराज. ते सूत्र कळालं की मनुष्य बरोबर रस्त्यानं चालतो. मार्ग त्याचा चुकतच नाही, सतत मरणाचं स्मरण पाहिजे महाराज. राजा परीक्षिताला 7 दिवसामध्ये मृत्यू आहे हे कळल्याबरोबर इतकं मोठं ऐश्वर्य क्षणामध्ये त्याचा त्याग केला महाराज. सर्व संग त्याग केला आणि गंगा नदीच्या तीरावर आनंदघाट हरिद्वार येऊन बसलेत महाराज. अनशन व्रत सुरू केलं. अन्नाचा कण घेणार नाही, पाणी पिणार नाही, अनशन व्रत म्हणतात त्याला. काहीही घ्यायचं नाही, फक्त श्वासावर जगायचं. इतक्या मोठ्या सम्राटानं हे व्रत, आणि पांडवांचं अर्जुनाचा नातू न हो परीक्षित, म्हणजे प्रत्यक्ष
भगवंताने गर्भावस्थेमध्ये ज्यांना दर्शन दिलेलं आहे, त्याचं रक्षण केलं आहे, त्याचा अधिकार कमी होता का महाराज? परंतु तरीसुद्धा कर्म कसं असतं, ते कर्म कोणत्या स्थितीला घेऊन जातं महाराज, त्याचं उत्तम उदाहरण राजा परीक्षित आहे. आणि मृत्यूची वेळ सांगितली, कळाली, वेळ कळाल्याबरोबर वैराग्य प्राप्त झालं. आपलंही तसंच असतं महाराज. एक ना एक दिवस आम्हाला मरायचं आहे याचं स्मरण जर झालं तर अघोरी कृत्य, अधर्मी कृत्य, निर्दयी कृत्य, अविचारी कृत्य आमच्या हातून कधीच घडणार नाही महाराज. सदैव सतर्क राहतो माणूस की एक ना एक दिवस सगळे या ठिकाणी सोडून जायचं आहे. हा सत्सद विचार आमच्या ठिकाणी सतत तेवत राहायला पाहिजे. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 78 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, अर्जुना ऐशे जाहलिया मग न मरिजे देह गेलिया, मा संग्रामो केलिया भय काय तुझ. एक ना एक दिवस जर मरणार आहे आणि मृत्यू हा नाशिवंत शरीराचा आहे. अविनाशी तत्व ते अविनाशीच आहे, ते अमरच आहे. आत्मा अमरच राहणार आहे. त्यामुळे तू त्याची चिंता कशा करतोय? ऐशे जाहलिया मग न मरिजे देह गेलिया. देह जाईल, आपण तर जिवंतच राहणार आहोत. हे जर सत्य आहे आणि हे जर तुला कळालं असेल, महासंग्राम केलिया भय काय तुझं. मग युद्धामध्ये भाग घेतला तर तुझं काय बिघडणार आहे? अरे हातो, त्याही पलीकडे भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात, हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम. अरे युद्ध करत असताना जर वीरगती प्राप्ती झाली तर स्वर्गाची प्राप्ती तुला सहजपणे घडून जाईल. स्वर्गात जाशील वीरगती प्राप्त झाली युद्ध करताना तर. आणि जिंकला, जित्वा वा प्राप्स्यसे महिम. या त्रैलोक्याचं राज्य तुला या पृथ्वीचं राज्य तुला भोगायला राजा होशील जिंकला असताना. हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. या संपूर्ण पृथ्वीचा तू मालक होशील, राजा होशील. मग खंत कशाची करतोय? भगवंत म्हणतात, मरणाची जर भीती नाही तर मग तुला भीती कशाची आहे? अर्जुना ऐशे जाहलिया मग न मरिजे देह गेलिया. देहच जाईल ना, पण आत्मा तर शाश्वत राहणार आहे. महासंग्राम केलिया भय काय तुझं. अर्थात अर्जुना, भगवंत सांगतात, याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत. असे झाले म्हणजे मग देह गेला तरी तू मरणारच नाहीस, कारण नाशिवंत देहाचा होणार आहे. तर मग युद्ध केलं असता जे तुला भय उत्पन्न झालेलं आहे, तू तर मरणार नाही आहे. तू काय कोणीच मरत नाही. सगळे या ठिकाणी अमर आहेत, कारण त्या अविनाशीचं ते अंश आहेत. त्यामुळं जीवसुद्धा कसा आहे? अविनाशी आहे महाराज, सनातन आहे. नैनं छंदंती शस्त्राने नैनं दहती पावका न चैनं क्लेदयन्ते अपोन शोषयति मारुता. आत्मा कशानेही नष्ट होत नाही. तो चिखलात रुतत नाही, अग्नीनं जाळता येत नाही, पाण्यात धुवून काहीही गळत नाही महाराज. कशानेही तो नाहीसा करता येत नाही. शस्त्रानं सुद्धा त्याला छेद देता येत नाही, तुकडे करता येत नाही. अविनाशी तत्व आहे. मग ते जिवंतच राहतं. जातो तो देह. वासांसी जीर्णानी यथा व्याय नवानी ग्रहणाती पर्व तथा शरीरानी विहाय जीर्णानी नन्यानी संयाती नवानी देही. आपण चिंतन केलं दुसऱ्या अध्यायामध्ये की जीर्ण वस्त्र व्हावं, अंगावरचा कपडा फाटावा, मडकं व्हावं, ते आम्ही सहजपणे काढून टाकतो आणि नवीन वस्त्र आम्ही परिधान करतो. आत्म्याचं तसंच आहे महाराज. एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये ती सहजपणे प्रवेश करत असतं. म्हणून अर्जुना, तुला भीतीचं काहीही कारण नाही, कारण आत्मातत्व जे आहे ते अमर आहे, ते कधीही मरत नाही. येण्याची मग त्या भगवंत सांगतात की अर्जुना ऐशे जाहलिया, म्हणजे ज्याला आपण मरण म्हणतो आहे, अंतकाळ म्हणतो आहे, तो खरं तर अंतकाळ नाही आहे, फक्त देह सोडून जायचा आहे. पंचतत्वापासून मिळालेला देह पंचतत्वामध्ये विलीन करायचा आहे. उसना आणलेला देह त्या पंचमहाभूतांना परत करायचा आहे महाराज. त्यामुळं उसनवार घेतलेलं परत करताना वाईट वाटायचा काही प्रश्न नाही. तितकं तर तुला कळतं अर्जुना. मग मरणाची भीती कशाला? आत्मा अमर आहे, दुसऱ्या देहामध्ये तो जाणार किंवा स्वर्गाची प्राप्ती होणार.
अर्जुना ऐशे जाहलिया मग न मरिजे देह गेलिया. म्हणून मरण मृत्यू हा देहाचा आहे, आत्म्याचा नाही. ते मरण नाहीच आहे एका अर्थानं अर्जुना. मा संग्रामो केल्या, मा म्हणजे मग मग युद्ध केल्यानंतर भय काय आहे तुझं? कशाची भीती वाटते तुला? सहजपणे भगवंत अर्जुनाला सांगून गेले. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.